ओके, टोटल ट्रिग्नोमेट्रिक रेशो बेटा 6 आहेत. किती ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहेत? 6 एक्झॅक्टली. तर स्टुडंट ते हे वाले आहेत. स्टुडंट दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल आणि राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण घेतोय ते म्हणजे एक ॲक्यूट अँगल थीटा. ॲक्यूट अँगल थीटा. ओके, ॲक्यूट अँगल साठी मित्रांनो हे सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहेत. तर स्टुडंट आपण त्याला तो वन बाय वन आपण घेऊयात, सगळं लिहूयात, त्यानंतर आपण पुढे जाऊयात स्टुडंट. ओके, सी हिअर नाउ. ओके, तर स्टुडंट व्हॉट इज द फर्स्ट ट्रिग्नोमेट्रिक रेशो आपण लिहू स्टुडंट. पहिला ट्रिग्नोमेट्रिक रेशो हिअर साइन. साइन साइन काय असतो स्टुडंट? साइन थीटा ट्रिग्नोमेट्रिक रेशो. साइन थीटा ट्रिग्नोमेट्रिक रेशो असतो स्टुडंट, ते म्हणजे अपोजिट साइड ऑफ अँगल थीटा अपॉन हायपोटेनस. ओके, हे तर स्टुडंट तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, नाईन्थला शिकलाय, तरी पण आपण स्टुडंट रिवाइज करतो याला फटाफट. ओके, साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड ऑफ अँगल थीटा अपॉन हायपोटेनस. मग स्टुडंट ही थीटा आहे ना, इथं थीटा आहे आपला. थीटाची अपोजिटची साइड कोण आहे बेटा? थीटाची एक्झॅक्टली अपोजिटची साइड म्हणजे ही आहे, याला आपण म्हणूया अपोजिट साइड. ओके, थीटाची शेजारची साइड आहे ना बेटा, ही थीटाची शेजारची साइड, त्याला आपण म्हणणार ऍडजेसंट साइड. काय म्हणणार? ऍडजेसंट साइड. आणि स्टुडंट एक्झॅक्टली बेटा 90 च्या समोरची साइड असते ना, त्याला आपण बेटा म्हणतो हायपोटेनस. काय म्हणतो बेटा? हायपोटेनस. एक्झॅक्टली तुम्हाला कळालं असणार, आय नो दॅट. ओके, मग आता हे आहे, याच्यावरून सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशो आपल्याला लिहायचे बेटा. साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड ऑफ एंगल थीटा अपॉन हाइपोटेनस. वाह वाह, बहुत बढ़िया बेटा, ये बहुत बढ़िया है, समझ में आया सबको? कोई बात नहीं? चलो ओके, तर स्टुडंट हे असं होतंय. बरं ठीक आहे, चला असं ठेवूया. चला साइन झाला. चला स्टुडंट साइन नंतर आपण आता कॉस लिहिणार आहे. ओके, कॉस थीटा. कॉस थीटा काय असतो बेटा? कॉस थीटा काय असतो? कॉस थीटा असतो ऍडजेसंट साइड ऑफ अँगल थीटा अपॉन हायपोटेनस. है ना? मग आता स्टुडंट हे रिलेशन कसं काय? हे रेशो कसं काय साइड एंगल्स असतात बेटा? हे दिसतंय ना तुम्हाला, हे काय बेटा? हे काय? एंगल्स आहे. थीटा काय बेटा? एंगल्स आहे. इथलं मेजरमेंट मित्रांनो थीटा आहे. थीटा इज अ ॲक्यूट अँगल. ओके, इट इज लेस दॅन 90. राइट, सो हा थीटा आहे, हा पण काय बेटा? थीटा आहे. थीटा म्हणजे हा अँगल आहे. आणि स्टुडंट अपोजिट साइड आहे, हायपोटेनस आहे. हायपोटेनस म्हणजे सुद्धा कोण आहे? साइड आहे. त्याचबरोबर बेटा हे थीटा आहे, ॲक्यूट अँगल आहे, ही साइड आहे, आणि हायपोटेनस सुद्धा काय? साइड आहे. म्हणजे स्टुडंट दिस इज द रेशो ऑफ द साइड्स, आणि या ठिकाणी अँगल. सो दिस इज द रिलेशन बिटवीन साइड अँड अँगल. दिस इज द रिलेशन बिटवीन साइड अँड अँगल, अँड स्टुडंट दिस इज द रेशो ऑफ द साइड्स दॅट वी गेट द अँगल्स. ओके, आता स्टुडंट दॅट कॉस थीटा आपल्याला भेटलं ऍडजस्टंट साइड ऑफ अँगल थीटा अपॉन हायपोटेनस. एक्झॅक्टली. स्टुडंट आता काय करणार आहे आपण? हे झालंय आपलं. पुढचा ट्रिग्नोमेट्रिक रेशो बेटा तो म्हणजे टॅन थीटा. टॅन थीटा म्हणजे काय असतं? टॅन थीटा म्हणजे स्टुडंट अपोजिट साइड ऑफ अँगल थीटा अपॉन ऍडजस्टंट साइड ऑफ अँगल थीटा. ऍडजस्टंट साइड ऑफ अँगल थीटा. ओके, अंडरस्टँड स्टुडंट? हे तिन्ही पण ट्रिग्नोमेट्रिक रेशो मी तुम्हाला दिलेत, आणि जेव्हा मी तुम्हाला 3 ट्रिग्नोमेट्रिक रेशो दिलेत ना, पुढचे एकदम सोपे आहेत मित्रांनो, लक्षात ठेवायला, तुम्ही बघू शकते. ठीक आहे, मग आता एक काम करा. तर हे तुम्हाला लर्न अप करायचं बेटा, हे तुम्हाला लर्न अप करायचंय. ओके, सो आता याच्या व्हॅल्यू स्टुडंट आपण लिहू शकतो, याच्या व्हॅल्यू सुद्धा आपण लिहू शकतो. तर एकच मिनिट फक्त, मी यांना स्मॉल करतो थोडं, मग आपल्याला लिहिता येईल. ओके, आता स्टुडंट आपण लिहूयात ते म्हणजे साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा. स्टुडंट आताच लिहिलं आपण. साइन थीटा म्हणजे काय असतं? अपोजिट आपण हायपोटेनस, पण थीटाची अपोजिट साइड. थीटाची अपोजिट साइड काय बेटा? AB. AB आपण हायपोटेनस कोण आहे बेटा? हायपोटेनस इज AC. म्हणजे स्टुडंट तुमचा साइन थीटा झाला AB अपॉन AC. एक्झॅक्टली. कॉस थीटा काय होणार? ऍडजस्टंट साइड ऑफ अँगल थीटा. मग थीटाची ऍडजस्टंट साइड कोण आहे बेटा? BC. सो इक्वल टू दॅट BC अपॉन कोण बेटा? हायपोटेनस. हायपोटेनस म्हणजे कोण आहे? AC. एक्झॅक्टली करेक्ट आहे. इक्वल टू आता
स्टुडंट टॅन थिटा म्हणजे कोण? अपोजिट अपॉन हायपोटेनस, सॉरी अपोजिट अपॉन ऍडजसंट आहे ना. इथं साइड ऑफ अँगल थिटा ते तर आहेच आता प्रत्येक वेळेस, पण आपण लक्षात ठेवू ना ऑपोजिट अपोजिट साइड, ऍडजसंट ऍडजसंट साइड थिटाची. बघूयात अपोजिट साइड कोण बेटा? अपोजिट साइड इज ए बी अपॉन ऍडजसंट साइड करूया. ऍडजसंट साइड कोण आहे? BC. ओके, म्हणजे स्टुडंट अशा पद्धतीने हे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत है ना, ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत. अँगल्स आणि साइडचं रिलेशन बेटा, अँगल्स आणि साइड एक्झॅक्टली. आता स्टुडंट पुढे जाऊया. टॅन झाला. टॅन नंतर मित्रांनो आता आपल्याला शिकायचं ते म्हणजे सेक थिटा. सेक थिटा म्हणजे कोण असतं रे? सेक थिटा म्हणजे कोण असतं? सेक थिटा म्हणजे एक्झॅक्टली रेसिप्रोकल ऑफ कॉस असतो. रेसिप्रोकल ऑफ कॉस. मग कॉसचा रेसिप्रोकल कोण आहे? बघा ना, रेसिप्रोकल करणे म्हणजे स्टुडंट डिनॉमिनेटर न्यूमरेटरला न्यायचं. हायपोटेनस अपॉन adjacent side of angle theta, okay, is equal to student hypotenuse कोण बेटा? hypotenuse is AC upon what is the adjacent side of angle theta? it is a BC. हा, चेक करा ना स्टुडंट, cos theta काय होता? BC upon AC होता, तर त्याचंच उलटा आलं AC upon BC. समजले सगळ्यांना? ओके, समजलं असणार बेटा, तुम्ही हुशार आहे खूप. आता पुढे जाऊयात. सेक झाला, आता लिहायचं आपल्याला ते म्हणजे कोसेक थिटा. ओके, कॉट पण राहिलाय, कॉट पण लिहू. कोसेक थिटा. स्टुडंट कोसेक कोणाचा रेसिप्रोकल असतो? ते म्हणजे साइनचा. साइनचा रेसिप्रोकल कोसेक थिटा. मग आता याचं उलट कसं होणार बेटा? हायपोटेनस. ओके, चेंज कलर करतो मी. हायपोटेनस अपॉन साइनचा रेसिप्रोकल बेटा. हायपोटेनस अपॉन अपोजिट साइड ऑफ एंगल थीटा इज इक्वल टू स्टूडेंट व्हाट इज हायपोटेनस? हायपोटेनस इज AC अपॉन व्हाट इज अपोजिट साइड? बघा ना, थीटाची अपोजिट साइड कोण बेटा? ही AB. ओके, हा झाला मित्रांनो कोसेक थीटा. आता आपल्याला टॅनचा रेसिप्रोकल घ्यायचा बेटा. टॅनचा रेसिप्रोकल, टॅनचा रेसिप्रोकल तो असतो तो म्हणजे कॉट. हा नवीन ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे. बघूयात आपण तो काय. मी या ठिकाणी लिहितो मित्रांनो, जर जागा आहे आपल्याकडे तर. ओके, तर स्टुडंट कॉट थीटा. कॉट म्हणजे स्टुडंट हा रेसिप्रोकलच्या उलट, सॉरी टॅनच्या उलटा असतो, म्हणजे टॅनचा रेसिप्रोकल. टॅनचा रेसिप्रोकल काय येणार? ऍडजसंट अपॉन अपोजिट. ओके, सो वी कॅन राइट हियर adjacent side of angle theta upon opposite side of angle theta. Correct now? So that beta cot theta is equal to what is the adjacent side? Adjacent side is the BC, and what is the opposite side? Opposite side is the AB. तर स्टुडंट अशा पद्धतीने तुम्हाला सगळेचे सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशो लिहायचे आहेत. दीज आर द ऑल द ट्रिग्नोमेट्रिक रेशोज एक्झॅक्टली. ओके, तुम्ही याचा सगळ्यांनी स्क्रीनशॉट घेऊ शकता. हे तुम्हाला सगळ्यांना 9th स्टँडर्डला होतं. ओके, आता स्टुडंट आपण पुढे जाऊया. स्टुडंट वी हॅव टू राईट द ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. बघा आता या ठिकाणी. ओके स्टुडंट, ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ एनी ॲक्यूट अँगल थीटा. स्टुडंट या ठिकाणी कोणता पण ॲक्यूट अँगल आहे आपण कन्सिडर करू. हा ॲक्यूट अँगल आहे थीटा. तुम्ही याला पण करू शकता, ॲक्यूट अँगल थीटा कन्सिडर करू शकता इथे देखील. ओके, पण स्टुडंट मी त्या ठिकाणी घेतलाय. मग आता चला करूया ट्रिग्नोमेट्रिक रेशो लिहायचे आपल्याला. पहिला ट्रिग्नोमेट्रिक रेशो लिहूयात आपण, ते म्हणजे साइन वाला. सो बेटा साइन थीटा काय असतं? साइन थीटा अपोजिट अपॉन हायपोटेनस. बेटा अपोजिट कोण आहे? अपोजिट AB आहे ना, AB आहे. आणि AB लाच मित्रांनो आपण एक नाव दिलंय. आता हे ह्या नावांवर आपण रेशो लिहू. आता CA आणि हा B, त्याच्यावर रेशो लिहिणार आहे आपण. ओके, सो साइन थीटा म्हणजे काय असतं? अपोजिट अपॉन हायपोटेनस. अपोजिट कोण आहे? C, आणि हायपोटेनस कोण आहे बेटा? B. पण या ठिकाणी B ची व्हॅल्यू आपल्याला 0 नको बेटा, हायपोटेनस 0 नाही पाहिजे. जर हायपोटेनस 0 असेल तर तो राईट अँगल ट्रायंगल पण होणार नाही, आणि स्टुडंट हे साइन पण नॉट डिफाइन होईल. ओके, तुम्हाला माहिती आहे बेटा, डिनॉमिनेटर 0 असेल तर त्याला नॉट डिफाइन म्हणतो आपण. नॉट डिफाइन एक्झॅक्टली. ओके, तर स्टुडंट पुढे जाऊया. हे झालं. आता पुढचा ट्रिग्नोमेट्रिक रेशो ते म्हणजे कॉस थीटा. कॉस म्हणजे काय असतं बेटा? ऍडजसंट अपॉन हायपोटेनस. मग थीटाचे ऍडजसंट कोण आहे? थीटाचे ऍडजसंट A आहे. सो A अपॉन हायपोटेनस. हायपोटेनस म्हणजे कोण बेटा? 90 च्या समोरची साइड. ओके, ही आपली हायपोटेनस आहे, ती म्हणजे B.
या ठिकाणी बी आपला 0 नको आहे, बी नॉट इक्वल टू 0. एक्झॅक्टली बेटा कॉस पण झाला. आता आपल्याला पाहिजे टॅन, सो आपण जाऊया टॅन कडे. टॅन थीटा म्हणजे काय असतं, अपोजिट अपॉन ऍडजसंट. सो अपोजिट कोण आहे, थीटाची अपोजिट म्हणजे सी आहे. सो सी अपॉन ऍडजसंट, ऍडजसंट कोण बेटा, ए आहे. समजलं? ओके. आता स्टुडंट रेसिप्रोकल वाले 3 राहिले, बाकीचे दुसरे 3 रेशो घेऊया. कॉट थीटा, कॉट थीटा काय असतो बेटा, tan चा रेसिप्रोकल है ना, tan चा रेसिप्रोकल असतो. सो या ठिकाणी घेणार tan म्हणजे ऍडजसंट अपॉन अपोजिट, ऍडजसंट ही अपोजिट ही a अपॉन c येणार. म्हणजे एक्झॅक्टली बेटा हे c अपॉन a च्या उलटच येते खाली, a अपॉन c. एक्झॅक्टली म्हणजे स्टुडंट tan चा कॉट रेसिप्रोकल आहे आणि कॉट चा tan रेसिप्रोकल आहे. चल बेटा इथपर्यंत आपण आलो, पुढे जाऊया. ओके पुढे जाऊया. आता आपल्याला याचे cos चा रेसिप्रोकल, cos चा रेसिप्रोकल असतो बेटा sec थीटा. sec म्हणजे काय असतं, हायपोटेनस अपॉन ऍडजसंट. मग हायपोटेनस कोण बेटा b अपॉन ऍडजसंट कोण आहे a. बघा cos चा a अपॉन b होतो, sec चा b अपॉन a. म्हणजे cos चा sec रेसिप्रोकल, sec चा cos रेसिप्रोकल. त्यानंतर शेवटचा मित्रांनो cosec, cosec थीटा. cosec म्हणजे काय असतं, हायपोटेनस अपॉन अपोजिट असतं. हायपोटेनस कोण बेटा b अपॉन अपोजिट कोण आहे, थीटाचे अपोजिट c. म्हणजे हा जो cosec बेटा तो sin चा रेसिप्रोकल असतो, sin c अपॉन b आहे, cosec b अपॉन c आहे. ओके हे टोटल आपले ट्रिग्नोमेट्रिक रेशियो झाले मित्रांनो. तुम्ही समजलात यांना? ओके मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, असं मित्रांनो पूर्ण सिलेबस मी तुम्हाला टाकणार आहे, तर सगळ्यांनी मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करून द्या, ते दनादन लाईक करा. ओके आता मित्रांनो उशीर झालाय, तरी पण मित्रांनो मी जिद्द केली आहे की बाबा आपण सगळे ऑनलाईन लेक्चर घेणार आहोत. ओके